दादा, आज तुम्ही जे बोलताय ते केवळ बेजबाबदार नाही तर घृणास्पद आणि पुरोगामी महाराष्ट्राची लाज शरमेने खाली घालायला लावणारे आहे. एकाच कुटुंबातील 5-6 लोक पैसे मिळतात म्हणून पीएचडी करतायत. हे विधान एक राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत की रस्त्यावरचा टपोरी, की कुणी टग्या बोलत आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. दादा, पीएचडी म्हणजे सरकारी नोकरीचा जुगार नाही, ती संशोधनाची साधना असते. संशोधनातूनच नवनिर्मिती होत असते, हे ध्यानात असू द्या. पैसे मिळतात म्हणून पीएचडी? मग दादा, तुमच्या घरात 5-6 लोक सत्तेसाठी, आमदारकीसाठी, खासदारकीसाठी उभे राहतात. ते कोणत्या समाजसेवेपोटी? घरातल्याच मुलाचं, पत्नीचं पुनर्वसन करताना याचा विचार केला नव्हता? एकाच कुटुंबात राजकारण चालतं, पण एकाच कुटुंबात शिक्षण मात्र खटकतं. ही बाब लाजिरवाणी आहे दादा. अर्थात दोष तुमचा नाही, तुमच्या मानसिकतेचा आहे. बहुजनांच्या पोरांना घोषणा द्यायला स्वतःच्या मागे ठेवून शिक्षण, रोजगार या मूलभूत प्रश्नांपासून संभ्रमित करून शिक्षण या विषयालाच कधी त्यांनी प्राधान्यक्रम दिला नाही. केवळ शिक्षण संस्था काढून स्वतःचं भलं करणाऱ्या या शिक्षण सम्राटांना काय कळणार शिक्षणाचं महत्व? आणि दादा, हे विद्यार्थी दलित, ओबीसी, गरीब, मराठा आहेत, बहुजन आहेत आणि म्हणून असं बोलताय का? याआधीही तुम्ही बरोबर 2 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणाला होता की पीएचडी करून काय दिवे लावणार? दादा, या शिक्षणाच्या दिव्याने बाबासाहेब घडले, त्यातूनच संविधान लिहिलं गेलं आणि याच दिव्यांच्या प्रकाशात आज तुमची सत्तेची खुर्ची उभी आहे. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्था तुमच्या कृपेने नाहीत तर संविधानाच्या न्यायाने उभ्या आहेत. फेलोशिप थांबवता, जाहिराती काढत नाहीत, समान धोरण लादता आणि मग विद्यार्थ्यांनाच दोष देता. दादा, हा पैसा म्हणजे तुमची बाप कमाई नाही, हा दलित बहुजनांचा हक्काचा पैसा आहे, हे लक्षात असू द्या. विद्यार्थी शांत आहेत, कमजोर नाहीत आणि आज ते फेलोशिप मागत आहेत, उद्या हिशोब मागतील. तेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामी असल्याचा आव आणला तर तुमच्या पुरोगामित्वाचा बुरका हेच उच्च शिक्षित लोक टाराटारा फाडल्याशिवाय राहणार नाहीत. दादा, सत्ता उपभोगत असताना आधी संविधान वाचा, नाहीतर इतिहासात तुमच्या अशा वर्तनाची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल. धन्यवाद. जय भीम.